नमस्कार, रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला साबुदाणे न भिजवता उपवासाचे अप्पे कसे बनवायचे झटपट ते दाखवणार आहे. आपण साबुदाणे भिजत घातले नाही आहेत आणि आपल्याला आता काहीतरी फराळाचं बनवायचं आणि आपल्याकडे साबुदाणे भिजत घातलेले नाही आहेत. तर अशा वेळेला आपण साबुदाणे भिजत न घालता झटपट अप्पे कसे बनवायचे उपवासाचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर काय काय साहित्य लागणार ते पाहूया आणि हे अप्पे कसे बनवायचे ते पण पाहूया. हे पाहू, पाव किलो साबुदाणे आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत बारीक गॅसवर. पाहू शकता आपण साबुदाणे भिजवलेले नाही आहेत. आपण छान त्याला बारीक गॅसकडे भाजून घेणार आहोत. हे पहा, आपण आज अप्पे बनवणार आहोत साबुदाण्याचे. साबुदाणे न भिजवता आपण अप्पे बनवणार आहोत. तर आपण हे साबुदाणे आहेत ते छानपैकी भाजून घेतले थोडेसे. बघा, आपण कसं लालसर रंगावर त्याला भाजून घेतले बारीक गॅसवर छान. आपण थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, साधारण 200 ग्राम साबुदाणे आहेत. तर आपण थोडेसे शेंगदाणे, मुठभर शेंगदाणे घेणार आहोत. त्यानंतर आपण 2 ते 3 बटाटे घेणार आहोत. मोठे असतील तर 2, छोटे असतील तर 3 आणि हिरव्या मिरच्या घेणार आहोत. आणि आपण आता हे सगळं ग्राइंड करून घेणार आहोत आणि याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तर चला आपले झटपट अप्पे आपण तयार करणार आहोत. तर हे पहा, भाजलेले साबुदाणे आपण त्याची पावडर करून घेतली आहे. बघा किती छान पावडर तयार झाली आहे, मस्त. त्यानंतर आपण शेंगदाणे हे असे मस्तपैकी बारीक करून घेतलेले आहेत भाजलेले. आपण बटाटा किसून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा, आणि आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपण जसं साबुदाण्याचं पीठ भिजवतो ना, अगदी साबुदाणे वड्याचं पीठ भिजवतो ना, तसंच आपण हे मिक्स करून घेणार आहोत. पण आपल्याला लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी मिक्स करणार आहोत आणि आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. तर आपण आता हे पटकन पीठ बायचं हे बनवून घेऊया, डो बनवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते कसं कितपत पाणी त्यात टाकायचं तेही मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, उकडलेला बटाटा आपण असं आता घेणार आहोत. त्यात आपण हे उकडलेला बटाटा आपण किसून घेतलेला आहे. आपण हे साबुदाणा मिक्स करणार आहोत, साबुदाणा पावडर याच्यामध्ये. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा आपण कूट करून घेतला आहे, तोही आपण मिक्स करणार आहोत. आपण ही हिरव्या मिरचीची पेस्ट आहे तीही मिक्स करून घेणार आहोत. त्यात मीठ घालून घेणार आहोत आपण चवीनुसार. आणि आता आपण छान मस्तपैकी मळून घेणार आहोत. साबुदाणे न भिजवता आपण झटपट अप्पे बनवणार आहोत. लागेल तसं आपण नंतर थोडंसं पाणी घालणार आहोत. यात थोडंसं आपण आता पाणी घालणार आहोत यात. आणि छान आपण याचा एक डो बनवून घेणार आहोत. हे पहा, मी 1 ग्लास पाणी घातलं आहे छोटासा. आता मी आणखी थोडंसं पाणी यात घालणार आहे, मला थोडं घट्ट वाटतं आहे. आणि आपण आणखी याला छानपैकी मळून घेणार आहोत. साधारण छोटे 1.5 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे, कारण साबुदाणा हा आपला पावडर असते, त्यामुळे थोडंसं ते ओलं झालं पाहिजे. आणि ओला वाळण्यासाठी आपण थोडं पाणी घालून त्याला मळून घेणार आहोत छानपैकी. पण आणखी थोडं पाणी घालणार आहोत, म्हणजे साधारण छोटे 2 ग्लास पाणी आपल्याला लागतं या सगळ्याला. छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता. तर हे पहा, पूर्ण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. असं आपलं पीठ तयार झालेलं आहे छानपैकी. हे पहा, असं भिजवलेलं आहे मी पीठ. तर आपण थोडा वेळ 10 मिनटं ठेवून देणार आहोत आणि नंतर आपण अप्पे बनवणार आहोत. तर हे पहा, आपण आता हे असं पीठ मस्तपैकी 10 मिनटं भिजत ठेवलं होतं. आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत. साधारण असे आपण सेम साईजचे सगळे गोळे बनवून घेणार आहोत. असे आपण सर्व गोळे बनवून घेणार आहोत. तर आपण हे सगळे गोळे आधी बनवून घेऊया. तर हे पहा, आपण आता सगळीकडे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण इकडे अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण त्या सगळ्यांमध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत. आपली लेस ऑइल रेसिपी आहे. आपण साबुदाणे वडे बनवतो तेव्हा कसं आपल्याला खूप जास्त तेल लागतं किंवा ऑइली होतात. तर हे आपलं अगदी कमी तेलात आपले हे अप्पे तयार होणार आहेत. पण सगळ्या याच्यामध्ये असं तेल घालून घेणार आहोत आधी. तर हे पहा, आता आपण सगळ्या याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. अप्पे पात्रामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. तर आपण एक एक हे अप्पे टाकून घेणार आहोत अप्पे यात. अगदी एवढ्याच तेलात आपले अप्पे तयार होणार आहेत. आपल्याला आणखी एक्स्ट्रा तेल लागणार नाही आहे. तर यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत. हे पहा, साधारण आपले
7-8 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता आपण झाकण काढलेलं आहे. आता पाहूया आपण. हे पहा आपले अप्पे कसे मस्त खरपूस तयार झालेत आणि किती छान फुललेत पहा आपले अप्पे मस्तपैकी. आपण अगदी तेवढंच तेल घातलं आहे, त्याच तेलामध्ये आपले अप्पे तयार होणार आहे. पाहू शकता. हे पहा मस्त किती छान खरपूस झालेत पहा अप्पे आपले. आपण दुसऱ्या बाजूने त्याला छान असंच खरपूस करून घेणार आहोत आणि असे आपले उपवासाचे अप्पे आता मस्तपैकी तयार झालेले आहेत. पाहत आहे ना किती छान कलर आला आहे ते आणि मस्त टमटमीत फुगलेत ते बघा. आपण दुसरीकडे त्याला छान खरपूस करून घेणार आहोत. तर हे पहा आता आपण परत पाहूया. हे पहा दुसऱ्या साईडने आपले अप्पे किती छान तयार झालेत बघा. किती मस्त खरपूस भाजलेत पहा आणि आपण परत तेल घातलेलं नाही आहे आणि कसे मस्त छान फुललेत बघा. मस्त आपले टमटमीत अप्पे तयार झालेले आहेत. हे बघा आपण सर्व करून घेऊया. हे पहा दोन्ही साईडने आपण छान भाजून घेतले त्याला खरपूस एकदम. आपण दही चटणी उपवासाची चटणी कशासोबतही सर्व करू शकता याला. तसे आपले मस्तपैकी अप्पे तयार झालेले आहेत उपवासाचे. उपवास स्पेशल अप्पे पाहू शकता. तरी पहा आपण हे अप्पे काढून घेऊया. मस्त तयार झालेत ते आहेत ना एकदम छान मस्त. हे पहा ती मस्त तयार झालेत बघा. आपण सगळे असे काढून घेऊया. किती छान फुलले बघा अप्पे आपल्या. हे पहा आपले मस्तपैकी अप्पे तयार झाले छान. हे बघा किती मस्त कुरकुरीत तयार झालेत. असे आपले सगळे अप्पे किती छान टमटमीत फुगलेत बघा. मस्तपैकी खरपूस तयार झालेले आहे. मी तुम्हाला एक हे करून दाखवते. गरम गरम आहे खूप तो. हे पहा बघा मस्तपैकी गरम गरम अप्पे आपले. किती छान वाफ येते बघा बाहेर आणि मस्तपैकी अप्पे आपले तयार झालेत. दही चटणी कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. पहा आता आपण सर्व करूया याला मस्तपैकी. तर हे पहा आपले पियाज स्पेशल उपवासाचे अप्पे तयार झालेले आहेत. साबुदाणे भिजत न घालता आपण हे अप्पे बनवलेले आहेत. अगदी झटपट रेसिपी आहे ही आणि अगदी फटाफट तयार होतं ते अप्पे. जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही असे अप्पे नक्की बनवून पहा. आणि लेस ऑइल रेसिपी आहे. यासाठी तेलही फार कमी लागलेलं आहे. साबुदाणे वडे आपण बनवतो तर त्याला आपण फ्राय करतो त्यामुळे त्याला जास्त तेल लागतं. पण याला अगदी माझे 20 अप्पे तयार झाले तर त्याला मला छोटी अर्धी वाटीच्या पण कमी तेल लागलेलं आहे. तर अगदी मस्तपैकी लेस ऑइल रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून पहा असे अप्पे उपवासाला. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.